पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। मुलांच्या टिफिनसाठी द्या किंवा नाश्त्यासाठी हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो, शिवाय कमी साहित्यामध्ये सुद्धा। एकदा करा आणि 3 ते 4 दिवस याला तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता। सकाळी मुलांच्या टिफिनला जर द्यायचं असेल तर तुम्ही हा नाश्त्याची तयारी रात्री सुद्धा करून ठेवू शकता। थंड झाला ना तरी पण हा नाश्ता खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतो। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। नाश्त्यासाठी ते आपल्याला 2 बटाटे लागणार आहेत। ते इथे मी कच्चे बटाटे सोलून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याला उकडून घ्यायचे आहेत। तर पटकन उकडण्यासाठी आपल्याला हे पहिल्यांदा सोलून घ्यायचे आहेत आणि याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला वेळ सुद्धा जाणार नाही आणि हा नाश्ता आपला पटकन तयार होतो। तर अशा पद्धतीने ही बारीक बारीक फोडी करून मी आता हे शिजवून घेणार आहे। किंवा तुम्ही भात आणि डाळीचा कुकर लावला असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा बटाटा उकडून घेतलात ना तरी देखील चालेल, म्हणजे आपला वेळसुद्धा वाचला जाईल। तर अशा पद्धतीने मी ह्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या फोडी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे रोजचे पोहे जे कांदा पोहे आपण करतो ना तेच पोहे मी इथे वापरलेले आहेत। तर पोहे आपल्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपण ह्याला बारीक पावडर करून घेणार आहोत। कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्याने यावरती जी डस्ट असते ना ती पूर्णपणे निघून जाते। आता आपण छान असं बारीक पावडरची करून घेतलेली आहे। इथे आपला बटाटासुद्धा छान उकडून घेतलेला आहे, त्यातील पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे आणि काट्या चमच्याने आपल्याला ह्याला असं बारीक मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा मॅशरने सुद्धा तुम्ही याला मॅश करून घेऊ शकता। तर इथे आता आपल्याला जी आपण पावडर तयार करून घेतलेली आहे पोह्यांची ती घालायची आहे। आता त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे, चिली फ्लेक्स घेतलेला इथे मी 1 चमचा आणि त्यानंतर 1 चमचा यामध्ये चाट मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे, मस्त चव येते। तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल मसालासुद्धा इथे वापरू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकलीत ना तरीसुद्धा चालेल। सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाणी न घालता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याच्या ओलाव्यामध्येच आपलं पीठ हे छान मळून येतं बघा, एकसारखं आपलं हे पीठ छान बाइंडिंग होतं आणि मळून घ्यायचं आपलं हे पीठ आणि त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हा नाश्ता करून घेऊ शकता। तुम्ही यापासून टिक्कीसुद्धा बनवू शकता किंवा मेंदू वड्याचा शेप दिलात ना तरी देखील चालेल किंवा फ्रेंच फ्राईज बनवलेत ना तरीसुद्धा चालेल। असेसुद्धा आपला हे नाश्ता खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतो आणि छान असा कुरकुरीत तयार होतो। यापासून तुम्हाला जो हवा असेल ना आकार तो तुम्ही देऊ शकता। आता बघा तुम्ही इथे मेंदूवडासुद्धा मी इथे करून दाखवलेला आहे आणि छोटे छोटे गोळेसुद्धा इथे मी तयार करून दाखवले आहेत, पण इथे मी टिक्कीचा आकार देणार आहे। त्यामुळे हा नाश्ता करायला अगदी सोपा जाईल आणि आपला हा नाश्ता पटकन देखील तयार होईल। पीठ थोडंसं कोरडं झालेलं आहे, त्यासाठी हातावर थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर टिक्कीचा शेप देऊन आपण सगळ्या टिक्क्या इथे करून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने मी सगळ्या टिक्क्या इथे करून घेतलेल्या आहेत। आता या टिक्क्या तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकता। एअरटाईट डब्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवलात ना तरी देखील चालेल। फक्त आयत्या वेळेला आपल्याला थोडं 5 मिनटं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मस्तपैकी गरमागरम ह्या तळून तयार होतात। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे मी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं, तेल छान तापल्यावरती आपल्याला जेवढ्या राहतील ना तेवढ्या टिक्क्या यामध्ये घालून घेणार आहे। पोह्यापासून याआधीसुद्धा मी खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही जर पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन चेक करा। आता मी लो फ्लेमवरती आपल्याला छान असं हे शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। सकाळच्या कितीही घाई गडबडीमध्ये आपण हा नाश्त्यांना फक्त 10 मिनटात तयार करू शकतो आणि जर तुम्हाला लहान मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल ना तर याची तयारी तुम्ही रात्री करून ठेवलीत तरी देखील चालेल। बटाटा उकडण्यासाठी थोडासा वेळ जातो, त्यामुळे आपण हा नाश्ता रात्री जर केलात ना तर मुलांना ना पटकन टिफिनला देता येतो आणि हा नाश्ता थंड झाला तरी ना तितका छान लागतो, त्यामुळे मुलं देखील आवडीने खातील। तर आपला हा गरमागरम नाश्ता खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे। तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर, खाण्यासाठी खूप मस्त लागतो। नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।